उन्हाळ्यात सुट्टी लागली मग काय केक खायचा आहे, मुलांचा हट्ट आहे, तर चला की बनवूया मग केक. तर रवा घेतलेला आहे, मिक्सरच्या जारमध्ये सर्व मिश्रण तयार करून घ्यायचे, भांडी कशाला भरवायची म्हणूनसाठी रवा त्याच्यातच टाकला आणि साखरसुद्धा त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आपल्याला ज्याप्रमाणे गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि दहीसुद्धा घालून घेतलेलं आहे. दही घातल्यानंतर अंड ऑप्शनल आहे, तुम्ही व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन तुमच्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता. तर हे सर्व मिश्रण मस्त हे करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोका पावडर टाकायची, कारण की आपल्याला चॉकलेट केक बनवायचा आणि दूधसुद्धा घालायचं आहे. दूध घातल्यानंतर हे मिश्रण एकदम मस्त असं एकजीव होणार आहे. आणि माझ्याकडे बारीक रवा होता, जर तुमचा जाडा रवा असेल तर तुम्ही हे मिश्रण 10 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून द्या, कारण की रवा थोडासा भिजेल. आणि त्याच्यामध्ये नंतर मी टाकलेलं आहे बेकिंग सोडा, म्हणजेच खायचा सोडा जो आपण भज्यामध्ये घालतो. आता माझ्याकडे काय केकचं पात्र नव्हतं म्हणूनसाठी मी हे पातेल्यामध्ये केलेलं आहे. फर्स्ट टाईमच ट्राय केलेलं आहे. तर पातेल्यामध्ये मी खाली बटर पेपर लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण डायरेक्ट ठेवलेलं आहे. आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे, त्याला एकदम चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे पातेलं बरोबर मधोमध ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला 25 ते 30 मिनिटं हे ठेवून द्यायचं आहे. त्याच्यावरती असं झाकण ठेवलेलं आहे आणि मस्त असं तुम्ही आता बघू शकता केक एकदम छान असा फुलून आलेला आहे वरती. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा, मुलांनाही खूप आवडतो, खूप टेस्टी आणि हेल्दी आहे. बाहेरचे केक खाण्यापेक्षा घरातला केक, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरच्या केकला गरमीमुळे भरपूर मॉइश्चर आलेलं असतं, त्यामुळे ते खाण्यापेक्षा घरातले केक खाणं कधीही चांगलं. तर अशा पद्धतीने बनवा, मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही काहीतरी केल्याचं समाधान मिळेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता या मग केक खायला, सबस्क्राईब केले तर. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने रेसिपी बनवत राहा आणि रेसिपी कशी बनवायची हे बघण्यासाठी माझं चॅनल फॉलो करायला विसरू नका. चला तर बाय. आता आम्ही खाऊन घेते.